मी नाईकडे सर, शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा गोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे। आज दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी आयसर पुणे आणि टाटा टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय तसेच अनुदानित आश्रमशाळांमधील एकूण 63 शिक्षकांसाठी या ठिकाणी सायन्स, मॅथमॅटिक्स त्याचप्रमाणे भविष्यातील इंजिनिअरिंगच्या दृष्टीने अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन, प्रॅक्टिकली मार्गदर्शन या ठिकाणी आयोजित केलं। आणि आजचं ट्रेनिंग आणि इथून पाठीमागे झालेलं ट्रेनिंग आहे याच्यामध्ये असा खूप असा फरक वाटला, कारण आजच्या ट्रेनिंगमध्ये शिक्षक एकदम उत्साहाने त्या ठिकाणी सहभागी झालेले होते, कारण सर्व प्रॅक्टिकली होतं आणि विद्यार्थ्यांच्या दैनंदिन अभ्यास जो आहे त्याच्याशी निगडीत होतं, किंवा विद्यार्थ्यांच्या जिज्ञास वृत्ती जी आहे याला चालना कसे मिळेल, वाव कसं मिळेल याच्या अनुषंगाचं हे आजचं प्रॅक्टिकल होतं। आणि अतिशय सोप्या पद्धतीने, चांगल्या पद्धतीने हसत खेळत की कुणी या ठिकाणी बोर होणार नाही किंवा कोणाला कंटाळा येणार नाही अशा पद्धतीचं यांनी या ठिकाणी चांगलं प्रशिक्षण दिलेलं आहे। निश्चितपणानं अशा प्रकारचे ट्रेनिंग अजूनही भविष्यात व्हावेत, अधिकाधिक माहिती मिळावी यासाठी आम्ही आयसरच्या माध्यमातून रुपनेर सर असतील किंवा इतर काही त्यांची टीम असेल यांच्याशी आम्ही संवाद साधू आणि ते आम्हाला ठिकाणी मदत करतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो। आणि आयसर टीम या सर्वांचं या ठिकाणी प्रकल्प कार्यालय गोडेगाव त्याचप्रमाणे माझ्या शाळेच्या वतीने ठिकाणी मी एक आभार व्यक्त करतो आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज दिनांक 4 ऑक्टोबर रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या प्रकल्पामध्ये माननीय प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज शासकीय 23 आश्रमशाळा व अनुदानित आश्रमशाळा 9 अशा एकूण 32 शाळांचे या ठिकाणी गणित आणि विज्ञान ह्या विषयांचे आपण ह्या ठिकाणी प्रशिक्षण एक कार्यशाळा आयोजित केलेली होती। सायन्स पार्क आणि टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड पुणे पिंपरी चिंचवड आयोजित आणि व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी इंग्रजी माध्यमाची आश्रमशाळा या ठिकाणी कार्यशाळा ही आयोजित केलेली होती। सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये कार्यशाळा अतिशय चांगली झाली। या ठिकाणी 8वी 9वी 10वी ह्या 3 वर्गांचे दिवसभर या ठिकाणी कार्यशाळा घेतली, तीसुद्धा अतिशय चांगली झाली। भविष्यामध्ये खरोखरच ह्या प्रशिक्षणाची गरज आहे। विद्यार्थ्यांना वर्गात जाऊन प्रत्यक्ष अध्यापन करताना त्यांना नक्कीच फायदा होईल असं मला या ठिकाणी वाटतं, म्हणून यांच्या या कार्याला या ठिकाणी माझ्याकडून शुभेच्छा।